नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक वऱ्हाडी पद्धतीचे गरमागरम वाफाळते खूप चविष्ट आणि पौष्टिक असे फोडणीच्या भरडची रेसिपी। याआधी मी तुम्हाला गुळाचं गोड भरडची रेसिपी देखील दाखवली आहे। हिवाळ्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे गरमागरम फोडणीचं भरड खायला खूप मस्त लागतं। बरेच जण महाराष्ट्रामध्ये याला डाळफळ, चकुल्या किंवा वरणफळ म्हणून देखील ओळखतात। रेसिपी थोड्या वेगळ्या आहे। चला तर बघूयात आता याची कृती। फोडणीचं भरड किंवा वरणफळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीची डाळ आणि या 1 वाटी तुरीच्या डाळीसाठी 3 वाट्या इथे जाड कणिक घेतली आहे। बट्टी किंवा रोडगे बनवण्यासाठी जी जाडसर रवाळ कणिक घेतो अगदी तीच कणिक घेतली आहे। ह्या रवाळ कणकेचे वरणफळ खूप मस्त होतात, अगदी चिकट किंवा गिळगिळीत होत नाही। त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर अशी ही किंचित जाडसर अशीच कणिक घ्या। आम्ही नेहमी करता ही जाडसर कणिक वापरूनच हे फोडणीचं भरड बनवतो। सर्वप्रथम कुकर मध्ये आपण ही 1 वाटी तूर डाळ घेऊया। यामध्ये पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घेऊ। 5 जणांना अगदी पोट भरून पुरेल एवढं भरड किंवा वरणफळ या प्रमाणामध्ये तयार होते। डाळ स्वच्छ धुवून झाली। आता 1 वाटी डाळीसाठी बरोबर 2 वाट्या पाणी मी घालणार आहे। डाळ खालीच शिजायला लावली म्हणून अजून थोडं पाणी घालणार। साधारण 2.5 वाटी पाणी मी यामध्ये घातलं। आमच्याकडे वऱ्हाडामध्ये गुळाचं गोड भरड देखील करतात। त्याची रेसिपी देखील मी 4-5 वर्षापूर्वीच दाखवली आहे। ते देखील खूप चविष्ट लागतं। गोड भरड आणि फोडणीचं भरड असे 2 प्रकार आहेत। आता यामध्ये थोडी हळद घालूया, पाव टीस्पून हिंग, अगदीच थोडं तेल घालणार आहे। कुकरचं झाकण बंद करू। मध्यम आचेवर बरोबर 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मंद आचेवर 5 मिनिट आपल्याला डाळ शिजवायची आहे। तुरीची डाळ अगदी मऊ शिजायला हवी। आता आपण पीठ मळून घेऊ। पीठ मळताना ही जी 3 वाट्या जाड कणिक आहे ही घेऊया। तुमच्याकडे जर अशी जाड कणिक नसेल तर तुम्ही यामध्ये थोडा बारीक चिरोटी रवा घाला, म्हणजे ह्याचं टेक्स्चर खूपच छान येतं। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घालूया, 1 टीस्पून ओवा। हा ओवा जरा हातावर चोळून घालू। आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। कच्चंच नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे। 2 टेबलस्पून दही घालूया। यामध्ये दही आवर्जून घाला। दही घातल्यामुळे ह्या ज्या वरणफळ आहे ह्याची चव खूप वाढते आणि ते छान मस्त असे टेक्स्चरचे तयार होतात। आता आपण हे सर्व साहित्य नीट मिक्स करू। तुम्हाला जर गुळाचं गोड भरडची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की बघा। झटपट होणारं 1 डिश मील आहे। हे बघा, हे छान मी मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची घट्ट कणिक मळायची आहे। थोडं पाणी घालून मी याचा छान घट्ट असा गोळा मळून घेतला। हे बघा, असं घट्टच हे पीठ मळायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी जरा 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिटांनंतर ही कणिक आपण एक वेळा मस्त मळून घेऊया। आता आपण ह्याच्या पोळ्या लाटून घेऊ। इथे या पिठापैकी आता मी असा थोडा मोठा गोळा घेतला आहे। पोळीपेक्षा जरा मोठ्या आकाराचा गोळा घेतला। या प्रकारे गोल करून घेऊ आणि कोरड्या गव्हाच्या पिठावर आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे।
हाताने दाबून अशी याची पारी करू। आणि पोळीपेक्षा आता किंचित जाडसर हे लाटायचं आहे। खूप जाड नाही पण अगदी पोळी एवढं पातळ देखील नाही। या पद्धतीने एक वेळा तुम्ही हे वरणफळ किंवा हे फोडणीचं भरळ बनवून बघा, सर्वांनाच खूप आवडेल अशी मस्त रेसिपी आहे। पोळीची कणिक आपली खूप बारीक दळलेली असते आणि त्यापासून जर हे वरणफळ केले तर ते कधी कधी खूप चिकट लागतात। असे हे जाड कणकेचे जे भरळ आहे ते खूप मस्त होते। बघा, या पद्धतीने पोळीपेक्षा किंचित जाडसर मी हे लाटून घेतलं। कातणाच्या साहाय्याने आपण हे कापून घेऊ। खूप मोठे नाही आणि खूप लहान देखील नाही, मध्यम आकाराचे तुकडे करा। माझ्या मुलाला हे वरणफळ खूप आवडतात। अगदी आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे हा बेत असतोच असतो। बघा, हे छान कापून झाले। आता आपण हे सोडवून घेऊ। उरलेल्या पिठाचे देखील याच प्रकारे मी हे वरणफळ तयार करून घेते। या ठिकाणी सर्व पिठाचे गोळे लाटून मी त्याचे काप करून घेतले आणि ते असे परातींमध्ये पसरवून ठेवले आहे। तुम्ही वरणाला फोडणी घातल्यानंतरही लगेच हे लाटून वरणामध्ये घालू शकतात, पण जर उशीर लागत असेल तर आधीच या प्रकारे काप करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळेवर घाई होणार नाही। हे बघा, डाळ अगदी मऊ शिजली। आता हातरवीच्या साहाय्याने आपण ही छान घोटून घेऊ। यामध्ये थोडं गरम पाणी घालूया आणि डाळ अगदी एकसारखी करून घेऊ। वरण छान घोटून झालं आणि अगदी एकसारखं मी हे करून घेतलं। वरणामध्ये नेहमी करता गरम पाणीच घाला। तुम्ही एरवी देखील जेव्हा साधा वरण करतात तेव्हा गरम पाणीच घाला, म्हणजे वरणाची जी चव आहे ती खूप छान राहते। तुम्ही जर वरणाला उकळी काढताना त्यामध्ये गार पाणी घातलं तर ते पानसट लागायला लागतं। फोडणीसाठी इथे मी साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं। आपल्याला ह्या भरडमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। चिमूटभर मेथी दाणे देखील घालू। यामध्ये मेथी दाणे जरूर घाला, ह्याची चव खूप मस्त येते। 2 ते 3 सुक्या लाल मिरची आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया। ही फोडणी खमंग झाली की हे भरड देखील खूप खमंग लागतात। साधारण 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालू। 2 फिक्या हिरव्या मिरची घालूया। लाल मिरची, फिक्या हिरव्या मिरची आणि लाल तिखट तिन्ही गोष्टी घालायच्या आहे, म्हणजे चव अप्रतिम येते। कांदा, आलं, लसूण आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध नावांनी ओळखला जाणारा हा पदार्थ थोड्याफार फरकाने ह्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण सर्वजण खूप आवडीने खातात। ह्या पद्धतीने देखील एकदा करून बघा। आलं, लसूण, कांदा हलका तांबूस रंगावर परतून झाला, लालसर देखील नाही। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालू, चिमूटभर हळद, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टीस्पून धणेपूड, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालूया, सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ। टोमॅटो मऊ शिजण्यासाठी थोडं मीठ देखील इथे घालूया। आता
मध्यम आचेवर आपल्याला हे टोमॅटो छान अगदी मऊ होईपर्यंत परतत राहायचे आहे। खरं तर पूर्वीच्या काळी जेव्हा आजी पणजी बनवायच्या तेव्हा टोमॅटोचा वापर देखील होत नव्हता, कारण टोमॅटोचा एवढा वापर त्या काळी होत नसे। त्यामुळे त्या जेव्हा हे बनवायच्या तेव्हा थोडासा चिंचेचा तुकडा किंवा 1-2 आमसूल घालून बनवायच्या। आता टोमॅटोचा वापर अगदी सर्रास झाला आहे आणि माझ्या मुलांना टोमॅटो घालून केलेलं हे आवडतं, त्यामुळे मी इथे टोमॅटो घातला आहे। टोमॅटो अगदी मऊ शिजले आहे। या प्रकारे उलटण्याच्या साहाय्याने मी असे हे जरा मॅश करून घेतले। आता यामध्ये आपण घोटलेलं वरण घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालू। हे जे वरण आहे ते आपल्याला छान पातळ असं करायचं असते, कारण आपले जे फळं आहे ते या वरणामध्ये शिजत असतात। सुरुवातीला जरी जास्त पातळ वाटलं तरी काही हरकत नाही। यामध्ये जेव्हा वरण फळं शिजतात तेव्हा हे छान घट्ट होतं। आता यामध्ये मीठ घालू। लक्षात ठेवा, आपण आधी देखील यामध्ये मीठ घातलं आहे। अंदाजाने लागेल तेवढं मीठ घाला। आमच्याकडे यामध्ये गूळ आवडत नाही म्हणून मी घालणार नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अगदी छोटासा गुळाचा खडा यामध्ये घालू शकता। चव खूप मस्त येते। आमच्याकडे गोड भरड म्हणजे गोडच भरड आवडतं आणि तिखट भरडमध्ये तिखट फोडणीचंच भरड आवडतं। आता याला उकळी येण्याची आपण वाट बघूया। हे बघा, वरणाला उकळी आली। आता आपण हे वरणफळ यामध्ये घालू। अगदी पटपट पटपट हे घाला। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम जरा कमी केली तरी चालेल। मला जेव्हा बरं नसेल तेव्हा माझा मुलगा अगदी खूप चांगल्या प्रकारे हे वरणफळ बनवतो। खूप चविष्ट असे वरणफळ त्याला बनवता येतात। सर्व वरणफळ मी यामध्ये घातले आहे। आता यावर अर्धवट असं झाकण ठेवू आणि मंद आचेवर साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी हे वरणफळ शिजवून घेऊ। हे वरणफळ जसजसे शिजतात तसतसं हे जरा घट्ट व्हायला लागतं। तुम्हाला जर असं वाटलं की हे खूप घट्ट होते आहे, पाण्याचा अंदाज चुकतो आहे, तर गरम केलेलं उकळीचंच पाणी यामध्ये घाला। गार पाणी अजिबात घालायचं नाही। गरम पाणी घालून तुम्ही याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। हे शिजत असताना मध्ये मध्ये जरा 1-2 वेळा आपण झाकण काढू आणि हे वरणफळ आपण तळापासून ढवळून घेऊ, म्हणजे हे खाली तळाला लागणार नाही। वरणफळ जसजसे शिजताय तसे तसे ते वरती यायला सुरुवात झाली। आपण आधी जेव्हा ते टाकतो तेव्हा ते तळाशी जातात आणि जसे जसे शिजतात हलके होतात तसतसे वर येतात। यावर झाकण ठेवूया। हे बघा, हे 10 मिनिटांसाठी खूप मस्त शिजलं आहे। आपण एक वेळा हे बघूया। बघा, छान झालं आहे। अगदी मस्त शिजलं, मऊ झालं आहे आणि अगदी चिकट गिळगिळीत देखील नाही। किती मस्त टेक्स्चर याचं आलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम खूप चविष्ट असं फोडणीचं भरड तयार आहे। यावर साजूक तूप घालूया। गरमागरम असं फोडणीचं भरड सोबतीला उडदाचा पापड, सॅलड आणि लिंबाचं गोड लोणचं किंवा अगदी लिंबू पिळून खायला देखील हे भरड मस्त लागतं। तुम्ही याला काय म्हणतात आणि तुम्ही कशा पद्धतीने हे बनवतात हे देखील कमेंट करून मला कळवा। हिवाळ्यातील अगदी मस्त अशी रेसिपी आहे, नक्की या पद्धतीने करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।